नमस्कार मित्रांनो, संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी कोणी आपल्या आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी आपल्या आधीचे व्हिडिओ व्यवस्थित असे पाहून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर मित्रांनो, पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला हे सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. दुसरा प्रश्न बघा, पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? पदोन्नतीने भरले जाणारे पद कोणते आहे? पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपाधीक्षक यापैकी नाही. मित्रांनो, पोलीस निरीक्षक हे पद जे आहे ते पदोन्नतीनेच भरले जाते. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे? आता शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा. महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न बघा, चौथा, वाघांसाठी राखीव असलेले जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि झारखंड. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे ते उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. पाचवा प्रश्न बघून घ्या, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प विचारलेला आहे. मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे तो कोयना प्रकल्प आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. मित्रांनो, टायपिंग मिस्टेकमुळे गोष्टी खुर्द याचे उत्तर देण्यात आलेले आहे, पण महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जो आहे तो कोयना आहे. पुढचा प्रश्न बघून घ्या, सहावा, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, ते आहे नागपूर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर. सातवा प्रश्न बघा, वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने टिंबटिंब जिल्हे घोषित केलेले आहे. मग कसे जिल्हे घोषित केलेले आहे? ऑप्शन बघा, आरक्षित, मागास, आकांक्षित आणि यापैकी नाही. तर वाशिम, नंदुरबार आणि गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने मागास जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे. कसे? मागास जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे. आठवा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही विचारलेला आहे? खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? तर मित्रांनो, नवी मुंबई या ठिकाणी याचे खंडपीठ नाहीये. छत्रपती संभाजीनगरला आहे, नागपूरला आहे, पणजीला आहे, पण नवी मुंबई या ठिकाणी नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे योग्य राहणार आहे. नवा प्रश्न बघा, पोलीस पाटील पदी नियुक्त होण्यासाठी किमान टिंबटिंब इयत्ता उत्तीर्ण असावी लागते. म्हणजे त्यासाठी पात्रता काय आहे? ऑप्शन बघा, 8वी पास, 10वी पास, 12वी पास किंवा पदवीधर. मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहणार आहे, पोलीस पाटील पदासाठी किमान 8वी उत्तीर्ण अनिवार्य आहे. कितवी उत्तीर्ण पाहिजे तर 8वी उत्तीर्ण पाहिजे. 10वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही? हडप्पाकालीन शहर कोणते नाही? ऑप्शन बघा, लोथल, ढोलविरा, मेहेरगड आणि मोहेंजोदडो. मित्रांनो, मेहेरगड जे आहे ते हडप्पाकालीन शहर नाहीये. लोथल आहे, ढोलविरा आहे, मोहेंजोदडो आहे, पण मेहेरगड जे आहे ते शहर नाहीये. 11वा प्रश्न बघा, खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली टिंबटिंब येथे स्थापन करण्यात आली. आता महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी 1960 साली कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? मित्रांनो, इचलकरंजी या ठिकाणी ही सूतगिरणी स्थापन करण्यात आली होती. पुढला 12वा प्रश्न बघा, कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? नृत्य प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो, कथक नृत्य प्रकार आहे. तर कथक हा उत्तर प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे. 13वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे? ऑप्शन बघा, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, धुळे आणि कोलकाता, पुणे ते नाशिक, मुंबई ते आग्रा. तर मित्रांनो, खालीलपैकी सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो मुंबई ते आग्रा आहे. कोणता आहे? मुंबई ते आग्रा. 14वा प्रश्न बघा, कोणत्या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखले जाते? आता भारताची इलेक्ट्रॉनिक राजधानी म्हणून कोणत्या शहर ओळखले जाते? तर मित्रांनो, बेंगलोर या शहराला भारताची इलेक्ट्रिक राजधानी म्हणून ओळखले जाते. 15वा प्रश्न बघा, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते?
राज्यातील अधिक पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? ऑप्शन बघा, लुकन मृदा, जांभी मृदा, रेगूर मृदा, गाळ मिश्रित मृदा. मित्रांनो, जांभी मृदा जी आहे, जांभी मृदा ही त्या ठिकाणी सापडत असते. 16वा प्रश्न बघा, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर आहे? देवस्थानाचे नाव काय आहे? मार्कडा. आणि हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते गडचिरोली जिल्ह्यात आहे. पण नदीवर कोणत्या आहे असं विचारलेलं आहे. तर नदी जी आहे ती वैनगंगा नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे मार्कडा देवस्थान? तर वैनगंगा नदीवर आहे. 17वा प्रश्न बघा, 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? ऑप्शन बघा, 100 कोटी, 1 कोटी, 10 लाख, 1 लाख. तर मित्रांनो, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. 2 मिलियन म्हणजे 20 लाख. 18वा प्रश्न बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे? आता गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणत्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे? ऑप्शन बघा, तिबेटियन, आसामी, ओडिसी आणि नागा. मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी तिबेटियन या लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. कोणाचे? तिबेटियन. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे योग्य राहणार आहे. 19वा प्रश्न बघा, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आता मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकरांना आपण ओळखतो. कोणाला ओळखतो? बाळशास्त्री जांभेकर. 20वा प्रश्न बघा, देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता गंगापूर धरण जे आहे ते गोदावरी नदीवरील धरण आहे आणि ते पहिले देशातील मातीचे धरण म्हणून ओळखले जाते. तर ते जे आहे ते नाशिक या जिल्ह्यामधील आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. 21वा प्रश्न बघा, 29 जून 2024 ला झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो, विराट कोहलीला हा पुरस्कार मिळालेला आहे. सामनावीर पुरस्कार कोणाला मिळाला? तर विराट कोहलीला. 22वा प्रश्न बघा, 12th फेल हा हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? मित्रांनो, हा पिक्चर सर्वांनी पाहिलेला असेल तर तो मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. 23वा प्रश्न बघा, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? तर मित्रांनो, 1911 साली हे बांधण्यात आले होते. काय? तर गेटवे ऑफ इंडिया. 24वा प्रश्न बघा, 1 जानेवारीला खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? आता 1 जानेवारीला जागतिक धूम्रपान विरोधी दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो. 1 जानेवारीला जागतिक धूम्रपान विरोधी दिन साजरा करण्यात येतो. 25वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो? तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात हा कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरत असतो. 26वा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 550 इतकी ठरवण्यात आलेली आहे. किती ठरवण्यात आलेली आहे? तर 550. 27वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते? आता ऑरेंज सिटी म्हणून नागपूर या शहराला ओळखले जाते. 28वा प्रश्न बघा, केंद्र सरकारने नेमलेल्या 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? केंद्र सरकारने नेमलेल्या 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष जे होते ते अशोक कुमार माथुर होते. कोण होते? अशोक कुमार माथुर. ऑप्शन नंबर 1. 29वा प्रश्न बघा, भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023 चे 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? मग कोणत्या ठिकाणी झाले होते? तर मित्रांनो, नागपूर या ठिकाणी हे अधिवेशन झाले होते. कोणत्या ठिकाणी? तर नागपूर या ठिकाणी. 30वा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आता भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना जी आहे ती 1935 साली करण्यात आलेली आहे. 31वा प्रश्न बघा, गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसाहतीचे नाव काय आहे? उमंग, पुनर्जीवन, नवऊर्जा आणि नवजीवन. मित्रांनो, नवजीवन स्थापन करण्यात आलेले आहे. नवजीवन आलेल्या वसाहतीचे नाव आहे. 32वा प्रश्न बघा, कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या टिंबटिंब यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. मित्रांनो, तुकडोजी महाराजांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखत असतो. मित्रांनो, हे होते आज आपले प्रश्न. कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल जॉईन करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.